नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण इंग्रजीचं बेसिक ग्रामर सुरू करणार आहोत. आणि विशेष म्हणजे आपण जे आधीचे व्हिडिओ बनवले होते तर त्यावेळेस जे इंग्लिश ग्रामर होतं आपण डायरेक्ट टेन्सपासून सुरुवात केली होती. तर तसे न करता आता आपण सुरुवातीपासून म्हणजे एक एक मुद्दा आपण ठळक बघत जाऊ आणि त्याप्रमाणे पुढचं शिक्षण करत जाऊ. जसं आपण पुढे सरकणार आहोत हळूहळू आपणास सर्व समजत जाईल. ग्रामरमध्ये सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे वाक्य. वाक्य जे असतात ते वाक्य जर आपल्याला समजले ते वाक्य कशा प्रकारचे आहेत, काय आहेत, त्या वाक्यांमध्ये काय दिलेलं आहे, त्याच्यामध्ये जे शब्दांचा वापर केलेला आहे ते कशा प्रकारचे आहेत, या सर्व गोष्टी जर आपल्याला कळाल्या किंवा समजल्या तर आपल्याला बरंचसं पैकी वाक्याचा अर्थ व त्या वाक्यामधून आपल्याला काय शिकायला मिळतं ते समजतं. वाक्याचा भावार्थ समजतो. त्या वाक्यांमध्ये जे शब्द असतात ते शब्द फार महत्वाचे असतात. तर ते शब्द कसे असतात, ते शब्द कोणत्या प्रकारचे असतात ते आपल्याला सुरुवातीला शिकणं गरजेचं आहे. बेसिक नॉलेजमध्ये जर आपल्याला शब्द समजायला लागले तर वाक्य समजतं आणि वाक्य समजायला लागले तर संपूर्ण पॅसेज जो असतो, पॅराग्राफ जो असतो तो आपणास समजतो. मग यासाठी सर्वात पहिले आपल्याला वाक्य आणि शब्द हे समजणं गरजेचं आहे. म्हणून आजपासून आपण इंग्रजी ग्रामरचा सर्वप्रथम टॉपिक सुरू करणार आहोत तो म्हणजे पार्ट ऑफ स्पीच. माझं डस्टर कुठे गेलं? तर आपण इंग्रजी ग्रामरचा सर्वप्रथम आपला टॉपिक आहे पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती. पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती. आता इंग्रजी भाषेमध्ये जे पार्ट्स ऑफ स्पीच असतात तेच मराठी भाषेमध्ये असतात, तेच हिंदी भाषेमध्ये असतात. फक्त एवढे लँग्वेजचा फरक पडतो. इथे इंग्रजीमध्ये असतात, मराठीमध्ये असतात, हिंदीमध्ये असतात, हिंदी भाषेमध्ये असा फरक असतो. परंतु जर आपल्याला याचं समजलं, हे जर व्यवस्थितपणे समजलं तर काही अंशी आपण मराठी आणि हिंदी दोघं भाषा व्यवस्थितपणे समजून घेऊ शकतो. म्हणजे तेही आपल्याला कळायला लागतं. आता पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय? शब्दांच्या जाती. बरोबर. साहजिक आहे मी या ठिकाणी एक वाक्य लिहितो, ही इज प्लेइंग क्रिकेट. तो क्रिकेट खेळत आहे. आता या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे. इथं हा एक शब्द आहे, हा एक शब्द आहे, हा एक शब्द आहे आणि हा एक शब्द आहे. बरोबर. 4 प्रकारचे शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. मग हा शब्द कोणता, हा शब्द कोणता, हा शब्द कोणता आणि हा शब्द कोणता, या गोष्टी आपल्याला समजणं गरजेचं असतं. जर आपल्याला हे समजलं तर लगेच या वाक्याचा अर्थ कसा असतो, हा कसा बनवला आहे, वाक्य कसं झालेलं आहे, त्याच्यामध्ये कोणता काळ आहे ते हळूहळू आपल्याला लगेच समजून जातं. तर सुरुवातीला आपल्याला या शब्दांच्या जाती ओळखणं फार गरजेचं असतं. बरोबर. तर इंग्रजी भाषेमध्ये एकूण 8 पार्ट ऑफ स्पीच असतात. 8 देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश लँग्वेज. आता 8 पार्ट ऑफ स्पीच असतात आणि मग एवढ्या 8 पार्ट ऑफ स्पीच आजच्या आज कसे शिकू? नाही. तर आपल्याला आजच्या आज तसं शिकायचं नाहीये. आज आपल्याला फक्त इंग्रजी भाषेचं जे ग्रामर आहे, जे पार्ट्स ऑफ स्पीच आहेत त्याच्यापैकी जे 8 प्रकार आहेत त्याच्याविषयी फक्त बेसिक माहिती मिळवायची आहे. आपण प्रत्येक प्रकारावर जे 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत तर प्रत्येक प्रकारावर आपण वेगवेगळे व्हिडिओ बनवणार आहोत. म्हणजे आपल्याला ते डिटेलमध्ये व्यवस्थितपणे समजायला पाहिजे. स्पर्धा परीक्षा येतात, स्कॉलरशिपच्या परीक्षा येतात, त्यानंतर तुमच्या नवोदयच्या परीक्षा येतात. तर त्या परीक्षांमध्ये अशा प्रकारची माहिती आपल्याला खूप उपयुक्त ठरते. म्हणून आपल्याला ते समजून घेणं गरजेचं असतं. म्हणून आपण कुठल्याही प्रकारची घाई न करता एक एक प्रकार प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे बनवणार आहोत. परंतु आज आपल्याला फक्त हे पार्ट्स ऑफ स्पीच जे आहेत त्याचं बेसिक माहिती आपल्याला मिळवायची आहे. कसे असतात, त्यांचा वापर कसा होतो. बरोबर. तर देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश लँग्वेज. चला ते न लिहिता डायरेक्ट आपण पार्ट्स ऑफ स्पीचचे प्रकार लिहू. त्याच्यामध्ये पहिलं येतं नाउन, दुसरं येतं प्रोनाउन, तिसरं येतं ॲडजेक्टिव्ह, चौथं येतं वर्ब,
पाचवं येतं ॲडवर्ब, बरं खालीच लिहितो मी. सहावं येतं प्रिपोजिशन. सातवं येतं कंजक्शन. आणि आठवं येतं इंटरजॅक्शन. इंटरजॅक्शन असे 8 पार्ट्स ऑफ स्पीच इंग्लिश लँग्वेजमध्ये असतात. बरोबर. नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, प्रिपोजिशन, कंजक्शन आणि शेवटी इंटरजॅक्शन. मग यांचा वापर कसा होतो, काय होतो, नाऊन काय असतात, प्रोनाऊन काय असतात व ॲडजेक्टिव्ह काय असतात, तर याच्याविषयी आपल्याला डिटेल माहिती जर समजली, डिटेल नॉलेज जर आपल्याला आलं, तर आपल्याला बऱ्याचपैकी पार्ट्स ऑफ स्पीचच्या विषयी संपूर्ण नॉलेज येतं. आणि ज्या आपल्या टफ परीक्षा असतात, स्पर्धा परीक्षा वगैरे, तर त्या ठिकाणी याच्या उत्तरं आपण सहज पद्धतीने सोडवू शकतो. परंतु त्याच्यावर पहिले माहिती मिळवणं गरजेचं असतं. आता सर्वात पहिले येतो नाऊन. नाऊन म्हणजे काय? नाऊन म्हणजे मराठीमध्ये म्हणतो आपण नाम, पण आपण मराठी न बघता आपण सरळ इंग्रजीमध्ये बघू. बरोबर. तर मराठीमध्ये नाम म्हणतात. आता नाऊन म्हणजे नाम. बरोबर. ठीक आहे. तर हे जे नाऊन म्हणजे काय? व्हॉट इज द मीन ऑफ नाऊन? नेम ऑफ पर्सन, प्लेस और थिंग आर कॉल्ड नाऊन. नाऊन म्हणजे आता माझं नाव संजय आहे. बरोबर. हे काय नाऊन आहे. बरोबर. हे काय आहे? डस्टर. हे सुद्धा काय आहे? नाऊन आहे. हा काय आहे? चॉक. हे सुद्धा काय आहे? नाऊन आहे. हा काय आहे? ग्रीन बोर्ड. हे सुद्धा काय आहे? नाऊन. म्हणजे असं व्यक्ती असो, वस्तू असो, प्राणी असो, असे जे नावं आपण दिलेले असतात त्यांना काहीतरी नावाने बोलवत असतो, त्याला त्या अशा सर्व शब्दांना नाऊन असे म्हणतात. बरोबर आहे. याला काय म्हणतो आपण? लगेच म्हणू आपण डस्टर. याला काय म्हणतो? चॉक. मला काय म्हणतो? संजय. म्हणजे हे सर्व काय आहेत? नाऊन आहेत. आलं लक्षात? हे झाले नाऊन. मग समजा एखादं उदाहरण लिहून घेतो मी इथं. संजय. संजय. बरोबर. हे काय आहे? नाऊन आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर प्रोनाऊन. त्याच्यानंतर काय येतं? प्रोनाऊन. द वर्ड विच यूज इन प्लेस ऑफ नाऊन. असा शब्द की जो नाऊनच्या जागेवर वापरतो. मग आता असे कोणते शब्द असतील? विच आर द वर्ड्स वी यूज इन प्लेस ऑफ नाऊन. तर असे कोणते शब्द असतील की जे नाऊनच्या जागेवर वापरले जातात? तर त्या शब्दांविषयी आता आपल्याला समजून घेऊ. आता समजा या ठिकाणी मी नाऊन दिलेलं आहे संजय. बरोबर. इथं परत तेच वाक्य लिहिलं मी. संजय इज अ टीचर. बरोबर. संजय इज अ टीचर. मग संजय काय आहे? आपल्याला तर माहिती हा नाऊन आहे. हा काय नाऊन आहे. बरोबर. मग आपण डेफिनेशन काय बोललो होतो? प्रोनाऊनची मी काय बोललो डेफिनेशन? द वर्ड विच यूज इन प्लेस ऑफ नाऊन आर कॉल प्रोनाऊन. असे शब्द की जे नाऊनच्या जागेवर वापरले जातात. आता संजयच्या जागेवर एखादा असा शब्द वापरू की तो नाऊनचं कार्य करेल. मग संजयच्या जागेवर समजा आपण वापरला ही. ही इज अ टीचर. म्हणजे हा ही म्हणजे कोण? मग ही म्हणजे कोण? ही म्हणजे संजय. समजा एखाद्या मुलीचं नाव राहिलं असतं तर इथं आपण शी घेतला असता. समजा एखाद्या प्राणी किंवा वस्तूचं नाव राहिलं असतं तर आपण या ठिकाणी इड घेतला असता. म्हणजे संजयच्या जागेवर आपण ही शब्द वापरला. मग हा ही काय आहे? प्रोनाऊन. ही काय आहे? प्रोनाऊन. म्हणजे हिला कोणाच्या जागेवर वापरलं? नाऊनच्या जागेवर वापरलं. बरोबर. आलं लक्षात? हिला कोणाच्या जागेवर वापरलं? नाऊनच्या जागेवर वापरलं. म्हणजे ही हा प्रोनाऊन आहे. ही गोष्ट लक्षात राहू द्या. समजलं? मग इथपर्यंत काही नाही. आपण याच्याविषयी डिटेल माहिती मिळवणार आहोत. ज्यावेळेस नाऊनचा व्हिडिओ बनेल त्यावेळेस तुम्हाला नाऊनविषयी पूर्ण माहिती मिळेल, डिटेल माहिती मिळेल. ज्यावेळेस प्रोनाऊनचा व्हिडिओ बनेल त्यावेळेस प्रोनाऊनविषयी तुम्हाला डिटेल माहिती मिळेल. चिंता करू नका. तर हे झालं प्रोनाऊन. तर त्या ठिकाणी सुद्धा मी एक शब्द लिहून ठेवतो. ही लिहून घेतला. बरोबर. मग ही, शी, इट, आय, वी, यू, दे हे सर्व काय आहेत? प्रोनाऊन आहेत. हे प्रोनाऊन सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. नाऊन सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. प्रॉपर नाऊन, कॉमन नाऊन, नंतर रिफ्लेक्सिव्ह नाऊन, असे भरपूर नाऊन असतात.
त्यानंतर इथं प्रोनाऊनमध्ये पर्सनल प्रोनाऊन, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन, बरोबर, असे भरपूर 5-5, 6-6 प्रकार प्रत्येकाचे असतात. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एक एक प्रकार ज्यावेळेस बघू त्यावेळेस सांगितलं जाईल. त्याच्यानंतर तिसरं येतं ॲडजेक्टिव्ह. आता ॲडजेक्टिव्ह, व्हॉट इज द मीन ऑफ ॲडजेक्टिव्ह? ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण. पण ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, नेमकं त्याचा अर्थ कसा दिसतो, त्याचा वापर कुठं होतो आणि त्याला ॲडजेक्टिव्ह का म्हणतो? तर ॲडजेक्टिव्ह म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला विशेषण म्हणतो. विशेषण म्हणतो. आणि विशेषण म्हणजे कसं नेमकं की द वर्ड विच टेल अस समथिंग अबाउट द नाउन. द वर्ड विच टेल अस समथिंग अबाउट द नाउन. असे शब्द जे आपल्याला सांगतात, काय सांगतात की समथिंग अबाउट द नाउन. तर नाउन विषयी काहीतरी विशेष सांगतात. नाही समजलं? परत एक वेळा सांगतो. द वर्ड विच टेल समथिंग अबाउट द नाउन. असे शब्द की जे नाउन विषयी काहीतरी सांगतात. बरोबर. मग आता समजा मी तुम्हाला आधीच बोललो, याला काय म्हणतात? डस्टर. बरोबर. इट इज अ डस्टर. ज्याला डस्टर म्हणतो की नाही आपण. चला, मग या ठिकाणी नाउन कुठं आहे? डस्टर हे नाउन आहे की नाही? बरोबर. मग डेफिनेशन काय बोललो? द वर्ड विच टेल अस समथिंग अबाउट द नाउन. तर या नाउन विषयी जे विशेष शब्द सांगतो अशा प्रकारच्या शब्दांना ॲडजेक्टिव्ह असे म्हणतात. काय म्हणतात? ॲडजेक्टिव्ह म्हणतात. मग बघा आता, इट इज अ ब्लॅक डस्टर. इट इज अ ब्लॅक डस्टर. कसं डस्टर आहे ते? ब्लॅक डस्टर आहे, पण कसं? ब्लॅक. बरोबर. समजा ही इज अ बॉय. हा बॉय काय आहे? हा पण नाउन आहे. बरोबर. मग इथं लिहिलं ही इज अ गुड बॉय. कसा बॉय? गुड बॉय. म्हणजे हा गुड काय आहे? हा सुद्धा ॲडजेक्टिव्ह आहे. बरोबर. ही इज अ टीचर. ही इज अ नाईस टीचर. बरोबर. इट इज अ गार्डन. इट इज अ ब्युटिफुल गार्डन. ब्युटिफुल शब्द वापरला. शी इज अ गर्ल. बरोबर. शी इज अ गर्ल. शी इज अ ब्युटिफुल गर्ल. म्हणजे ब्युटिफुल काय झाला? ॲडजेक्टिव्ह झाला. म्हणजे अशा प्रकारे जे शब्द नामाविषयी, नाऊन विषयी विशेष माहिती सांगतात अशा प्रकारच्या शब्दांना ॲडजेक्टिव्ह असे म्हणतात. आलं लक्षात? तर या ॲडजेक्टिव्हचे सुद्धा बरेच प्रकार असतात. ते सुद्धा आपण व्यवस्थितपणे एक वेगळ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बरोबर. तर चला सर, या ठिकाणी ॲडजेक्टिव्हच्या ठिकाणी पण एक शब्द मी लिहून घेतो. इथे लिहून घेतला आपण, गुड हा शब्द लिहून घेतो. बरोबर. आता वर्ब. वर्ब म्हणजे काय? मी बोलतोय, बोलणे. मी लिहितोय, लिहिणे. बरोबर. मी पाहतोय, पाहणे. तुम्ही ऐकतायत, ऐकणे. तुम्ही बसून अभ्यास करत आहात, अभ्यास करणे. हे सर्व काय आहेत? दीज आर द ॲक्शन. या सर्व काय आहेत? ॲक्शन आहेत, क्रिया आहेत. हा मी चालतोय, हे काय? क्रिया आहे. मी हात हलवतोय, हे काय? क्रिया आहे. मग या सर्व ज्या क्रिया असतात, या सर्व क्रियांना आपण काय म्हणतो? वर्ब. या सर्वांना काय म्हणतो आपण? वर्ब म्हणतो. जसं की आता राईट. राईट म्हणजे काय? लिहिणे. काय? राईट म्हणजे काय? लिहिणे. मग हे काय झालं? वर्ब. या वर्बचे सुद्धा प्रकार असतात. या वर्बचे सुद्धा प्रकार असतात. मेन वर्ब, त्यानंतर ट्रान्सिटिव्ह वर्ब, इनट्रान्सिटिव्ह वर्ब, त्यानंतर रेग्युलर वर्ब, इरेग्युलर वर्ब. तर हे सुद्धा आपण वर्बचा स्पेशल व्हिडिओ बनवू, त्यावेळेस बघू. आलं लक्षात? तर वर्बचे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. फक्त हे बेसिक म्हणून हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे, किंवा पार्ट्स ऑफ स्पीच काय काय असतात ते आपल्याला सुरुवातीला थोडक्यात समजून घ्यायचं आहे. तर हे झाले वर्ब. बरोबर. मग आता इथं ॲडवर्ब आहे. काय आहे? ॲडवर्ब. हा झाला वर्ब म्हणजे क्रियापद. बरोबर. मग हे जर क्रियापद झालं तर याला काय म्हणणार आपण मराठीमध्ये? क्रियाविशेषण. बरोबर. ज्याप्रमाणे या ठिकाणी आपण ॲडजेक्टिव्ह विषयी पाहिलं, तर ॲडजेक्टिव्ह काय म्हणत होता? द वर्ड विच टेल्स अस समथिंग अबाउट द नाउन. असे शब्द की जे नाउन विषयी विशेष माहिती सांगतात, अशा सर्व शब्दांना ॲडजेक्टिव्ह म्हणतात. मग आता ॲडवर्ब म्हणजे काय? ॲडवर्ब म्हणजे द वर्ड विच टेल अस समथिंग अबाउट द वर्ब. काय? ॲडवर्ब म्हणजे काय? द वर्ड विच टेल अस समथिंग अबाउट द वर्ब. इथं काय पाहिलं होतं आपण? द वर्ड विच टेल अस समथिंग अबाउट द नाउन. आणि इथं काय पाहतोय? द वर्ड विच टेल अस समथिंग अबाउट द वर्ब. म्हणजे असे शब्द की जे वर्ब विषयी विशेष माहिती सांगतात.
मग आता विशेष माहिती सांगतात नेमकं म्हणजे कसं, बरोबर. क्रिया घडते, समजा ऍक्शन होते, पण ती कशी होते. समजा मी रनिंग करतोय, मी धावतोय, बरोबर. आय एम रनिंग, मी धावत आहे. काय क्रिया करतोय मी, धावण्याची, बरोबर. मग इथं एक शब्द जोडून दिला, आय एम रनिंग फास्ट, मी फास्ट धावतोय, मी गतीने धावतोय. मी धावतोय पण कसं धावतोय, एकदम फास्ट गतीने, बरोबर. मग हा काय झाला, ऍडवर्ब झाला, बरोबर. हा काय झाला, ऍडवर्ब झाला. मग परत शी इज रायटिंग, ती लिहत आहे. ती काय करत आहे, लिहत आहे. सी इज रायटिंग, ती लिहत आहे. कशी लिहत आहे, सी इज रायटिंग ब्युटिफुली. कशी लिहत आहे, शी इज रायटिंग ब्युटिफुली, ती सुंदर लिहत आहे. कशी लिहत आहे, सुंदर लिहत आहे, पण कशी, सुंदर लिहत आहे. म्हणजे जे क्रिया होत आहे कशी होती, सुंदर. तो धावत आहे, कसा धावत आहे, फास्ट, बरोबर. म्हणजे अशा प्रकारचे जे शब्द असतात यांना आपण ऍडवर्ब असे म्हणतो. आलं लक्षात, समजलं. म्हणजे द वर्ड विच टेल्स अस समथिंग अबाउट द वर्ब आर कॉल्ड ऍडवर्ब. असे शब्द जे आपल्याला वर्ब विषयी विशेष माहिती सांगतात अशा सर्व शब्दांना ऍडवर्ब असे म्हणतात. मग या ठिकाणी आपण काय करू, एक शब्द लिहून घेऊ, फास्ट हा शब्द लिहून घेतो, बरोबर. एक असे भरपूर ऍडवर्ब असतात, ऍडवर्ब ऑफ टाइम, ऍडवर्ब ऑफ मॅनर, ऍडवर्ब ऑफ प्लेस, असे भरपूर वेगवेगळे प्रकार असतात. तर ज्यावेळेस आपण ऍडवर्बचा व्हिडिओ बनवू त्यावेळेस त्याच्याविषयी मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगेन. त्याच्यानंतर येतं प्रिपोजिशन. प्रिपोजिशन म्हणजे काय, प्रिपोजिशन म्हणजे काय नेमकं, मग आता इथं गोंधळात पडतो. कारण प्रिपोजिशन आणि कंजक्शन दोन असे मुद्दे असतात की ते आपल्याला समजून घेणं थोडंसं अवघड असतं. किंवा हे प्रिपोजिशन आहे का कंजक्शन, प्रिपोजिशन आहे का कंजक्शन, मग नेमकं त्यावेळेस करायचं काय, बरोबर. नेमकं त्यावेळेस करायचं काय, तर बघा आता प्रिपोजिशन म्हणजे काय. हा काय आहे, चॉक. हा काय आहे, डस्टर, बरोबर. हे डस्टर आहे अँड दिस इज अ चॉक. द चॉक, द डस्टर. आता मी असं वाक्य बोलतो, द चॉक, द डस्टर. वाक्य पूर्ण आहे का, बरोबर आहे का, नाहीये, बरोबर आहे का पूर्ण. चला ठीक आहे, इथं इज लावून देतो मी, इथं इज लावला. द चॉक इज द डस्टर, द चॉक इज द डस्टर, बरोबर आहे का वाक्य, नाही. पण इथं जर एक शब्द मी टाकून दिला, अजून एक असा शब्द टाकून दिला की त्याला डायरेक्ट अर्थ मिळेल. बघा या ठिकाणी मी आता काय करतो, इथं टाकतो ऑन. द चॉक इज ऑन द डस्टर. बघा डस्टर आहे, हा चॉक आहे. द चॉक इज ऑन द डस्टर, चॉक डस्टरवर आहे. वाक्य बनलं. पण नुसतं द चॉक इज द डस्टर असं केलं, वाक्य बनलं का, नाही. म्हणजे अशा पद्धतीने दोन शब्द जे असतात त्यांना जोडण्यासाठी, त्यांचा संबंध निर्माण करण्यासाठी जे विविध प्रकारचे शब्द वापरले जातात, वी यूज डिफरंट टाइप्स ऑफ वर्ड टू जॉईन देम. दिस टाइप्स ऑफ वर्ड्स आर कॉल्ड प्रिपोजिशन. याला काय म्हणतात मग, प्रिपोजिशन. म्हणजे बघा, द बुक इज ऑन द टेबल. द बुक इज ऑन द टेबल. टेबलवर बुक आहे, टेबलवर पुस्तक आहे. म्हणजे हा ऑन काय झाला, प्रिपोजिशन झाला, बरोबर. शी इज द रूम, बरोबर आहे का वाक्य. शी इज द रूम, ती खोली आहे. ती रूम आहे का, नाही. मग इथं जर एक शब्द टाकला, समजा इन टाकून दिला, तर इन काय, शी इज इन द रूम, ती रूम मध्ये आहे, ती खोलीमध्ये आहे. वाक्य बनलं. म्हणजे असे छोटे छोटे वाक्य, अशा प्रकारचे शब्द वापरल्याने त्यांना अर्थ प्राप्त होतो. वी गॉट मिनिंग. वी ऑलवेज गेट मिनिंग विथ द हेल्प ऑफ दिस प्रिपोजिशन. विदाउट देम वी कांट जज द सेंटेन्स, बरोबर. म्हणजे अशा प्रकारच्या शब्दांचा वापर करून अशा प्रकारच्या शब्दांचा वापर करून आपण दोन शब्द जोडून त्यांच्यामध्ये अर्थ निर्माण करू शकतो. अशा शब्दांना आपण काय म्हणतो मग, प्रिपोजिशन म्हणतो. द वर्ड्स विच यूज टू जॉईन द टू नाउन्स
one noun or pronoun, one noun or different types of word we can join with the help of preposition. प्रिपोजिशनच्या साह्याने आपण दुसरे वेगवेगळ्या प्रकारचे शब्द जोडून त्यांच्यामध्ये अर्थ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. आलं लक्षात? त्याच्यानंतर येतं कंजक्शन. कंजक्शन म्हणजे काय? कंजक्शन म्हणजे दोन वाक्य जोडायचे असतात, दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडायचे असतात. तर बघा आता, राम इज अ स्टुडंट, श्याम इज अ स्टुडंट. बरोबर? राम इज अ स्टुडंट, श्याम इज अ स्टुडंट. राम विद्यार्थी आहे आणि श्याम विद्यार्थी आहे. आता या दोन वाक्यांना जोडायचं आहे. बरोबर? या दोन वाक्यांना जोडायचं आहे. मग त्यावेळेस आपण कंजक्शन वापरू शकतो. बघा, राम अँड श्याम झाले दोन, जुडले दोघं, राम अँड श्याम. राम आणि श्याम दोन झाले की नाही, मग इसचा काय करून टाकतो मी? आर. राम अँड श्याम आर स्टुडंट्स. राम अँड श्याम आर स्टुडंट. राम आणि श्याम दोघं विद्यार्थी, आपलं राम आणि श्याम विद्यार्थी आहेत. आलं लक्षात? अशा पद्धतीने दोन वाक्य जोडण्यासाठी कंजक्शनचा वापर केला जातो. बरोबर? मग कंजक्शन सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, बिकॉज झालं, बट झालं, आयदर नॉर, नायदर नॉर, नॉट ओनली, बट ऑल्सो. एखादं अजून मी तुम्हाला उदाहरण सांगतो मी. शी वॉज absent. शी हॅज अन हेडेक. असं एक वाक्य आहे समजा. शी वॉज absent, शी हॅज फिवर असं करतो. शी हॅज फिवर. आता दोन वाक्य आहेत, या दोघं वाक्यांना जोडायचं आहे. मग बघा, शी वॉज absent because शी हॅज फिवर. बरोबर? ही झाली सोपी लँग्वेज. बिकॉजने काय केलं? दोघं वाक्य जोडून दिली या शब्दाने, म्हणजे काय कंजक्शन. मग या वाक्याला आपण असं पण बनवू शकतो, शी वॉज absent बिकॉज ऑफ फिवर. ताप असल्यामुळे ती येऊ शकली, ती गैरहजर होती, असं म्हणू शकतो आपण. पण आपण सोप्या पद्धतीने समजण्याचा प्रयत्न करू. बरोबर? शी वॉज absent बिकॉज शी हॅज फिवर. ती absent होती कारण तिला ताप आहे. आलं लक्षात? तर अशा प्रकारचे शब्द जे असतात, जे दोन वाक्यांना जोडतात, अशा सर्व शब्दांना वी कॉल देम कंजक्शन. आलं लक्षात? वी कॉल देम कंजक्शन. मग इथंही एखादा शब्द लिहून घेतो, इथं ऑन लिहून घेतो, इथं बिकॉज शब्द वापरून घेतो, समजण्यापुरतं, तात्पुरतं. बरोबर? हां. आता त्यानंतर इंटरजेक्शन. इंटरजेक्शन म्हणजे काय? काल परवा इंडिया आणि कुठली मॅच होती? इंग्लंडची मॅच होती. तर इंडिया जिंकला सेमीफायनल आणि इंडिया फायनलला गेलं. मग इंडिया जिंकल्यानंतर आपण काय केलं? वाव, असे असे उड्या मारायचे. कोण काय म्हणतो, वाव वाव. बरोबर आहे की नाही? असं म्हणतो आपण. मग कसा शब्द येतो तो? वाव वाव. लगेच त्याच्या पुढे एक्सक्लेमेशन मार्क. वाव, वी वॉन द मॅच. वाव, आपण मॅच जिंकलो. म्हणजे with the help of these types of word, you can express your feelings. There are different types of feelings: good feelings, bad feelings, emotional feelings. म्हणजे अशा प्रकारचे फिलिंग्स असतात ना, त्या व्यक्त करण्यासाठी अशा प्रकारचे शब्द आपण वापरत असतो. समजा एखाद्या ठिकाणी मयत झाली, कोणी मेलं आहे आणि आपल्याला वाटतं की तो व्यक्ती खूप चांगला होता, आपल्याला वाटतंय, तर त्यावेळेस मग आपण काय करतो? एलास, असे शब्द वापरतात. एलास, लगेच एक्सप्लेनेशन मार्क. एलास, ही वॉज अ गुड मॅन. दुःखद आहे, तो व्यक्ती खूप चांगला होता. म्हणजे दुःख व्यक्त करण्यासाठी. पहिल्यामध्ये वाव शब्द वापरला, कशासाठी वापरला? आनंद व्यक्त करण्यासाठी. दुसऱ्यामध्ये एलास शब्द वापरला, कशासाठी वापरला? दुःख व्यक्त करण्यासाठी. म्हणजे अशा प्रकारचे शब्द ज्यावेळेस आपण वापर करतो, अशा प्रकारच्या शब्दांनी आपण आपल्या फिलिंग्स एक्सप्रेस करत असतो. हे सर्व शब्द, अशा प्रकारचे सर्व शब्द जे असतात ते इंटरजेक्शनमध्ये वापरले जातात.
मग आता हे झाले इंग्रजीचे आपलं पार्ट्स ऑफ स्पीचचे 8 प्रकार, बरोबर. हे 8 प्रकार तुम्ही पाठांतर करून ठेवा, म्हणजे तुम्हाला कसं लक्षात राहील. कोणकोणते 8 प्रकार आहेत? नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन, बरोबर. तर हे 8 प्रकार आहेत. 8 प्रकार जर तुम्हाला व्यवस्थितपणे हे लक्षात राहिले, तुम्हाला जर व्यवस्थितपणे हे पाठांतर झाले, तर नाउनचे प्रकार किती असतात, प्रोनाउनचे प्रकार किती असतात, ॲडजेक्टिव्ह कोणकोणते असतात, वर्ब किती असतात, ॲडवर्ब कसे असतात, प्रिपोजिशन किती असतात, कसे असतात, त्यांचा वापर कुठं होतो, कंजक्शनचा वापर कसा केला जातो, त्यानंतर इंटरजेक्शनचा वापर कसा केला जातो, ते कुठे वापरले जातात, ही जर माहिती आपल्याला परिपूर्ण जर समजली ना, तर आपल्याला भरपूर इंग्रजीचं नॉलेज येतं. मी तुम्हाला परत सांगतो, द डस्टर, द चॉक इज ऑन द डस्टर. असे जर वाक्य आपल्याला बनवता आले, जोडता आले, तर जे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असतात इंग्रजीमध्ये, स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न असतात, त्यानंतर स्कॉलरशिपच्या परीक्षा असतात, त्यानंतर नवोदयच्या परीक्षा असतात, तर त्या आपण व्यवस्थितपणे हँडल करू शकतो. त्या ठिकाणी आपण व्यवस्थितपणे उत्तर सोडवू शकतो. तर आज तुम्हाला जेवढं समजवलं आहे, मला खात्री आहे आपल्याला त्याच्यापैकी थोडंफार समजलं असेल, आणि जे समजलं नसेल तर पुढे आपण हा एक एक मुद्दा घेणार आहोत, तर त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थितपणे त्याच्या बाबतीत मी समजवेल. आलं लक्षात? चला ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.